तर बघा की या व्हिडिओमध्ये मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी काय करावे याच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स आहेत की ज्या माझ्या 4 ते 5 वर्षाच्या शिकवण्याच्या अनुभवामधून मी स्वतः निर्माण केलेले आहे। तर बघा की ह्या पद्धतीने जर विद्यार्थी अभ्यास करायला लागला आणि तो जरी ॲव्हरेज स्टुडंट असेल तरी सुद्धा त्याला यश चांगल्या पद्धतीने मिळेल। फक्त मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की अभ्यास हा किती तुम्ही जास्त वेळ करता यावर महत्त्व नाही, तुमच्यामध्ये सलगता पाहिजे। लक्षात घ्या की शिक्षण माणसाला का दिलं जातं, तुम्ही कोणतंही काम करत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सलगता निर्माण करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे। असं मुळीच नाही आहे की नुसतं तुम्ही शिकलं म्हणजेच तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळेल असं नाही आहे। त्याच्यासाठी काही चिकाटी असेल, जिद्द असेल, मेहनत असेल, सतत चुकींमधून शिकण्याची वृत्ती असेल, यामधून तुम्ही पुढे जाता। बघा की जो व्यक्ती आहे तो दुसऱ्याचे चांगले गुण हेरतो आणि ते चांगले गुण हेरून आपल्यामध्ये भिनवतो, तोच माणूस आयुष्यात पुढे जातो। जे समाजसुधारक आहेत, क्रांतिकारक आहेत, त्यांनी कोणत्याही पद्धतीचं त्यावेळी क्लास वगैरे असं काही नव्हतं, परंतु जिद्द, मेहनत, चिकाटी आणि अनुभव या गोष्टींवरच माणूस पुढे जातो। जो प्रत्येक गोष्टीला हास्यास्पद स्वरूपामध्ये स्वीकारतो त्याला आयुष्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे यश मिळत नाही। बघा तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करावे, बघा की पहिल्यांदा अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे तुम्ही की जो तुम्ही आता तुम्हाला विषय किती आहेत, इतिहास, भूगोल, मराठी, विज्ञान, नागरिकशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, हे इंग्रजी, हे जे तुमचे विषय आहेत त्या विषयाचा सर्वप्रथम तुम्ही अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे। त्यानंतर रोजचे वेळापत्रक बनवून ठेवा, तुम्ही रोज किती वेळ अभ्यास करणार आहात याचं तुम्ही वेळापत्रक एक बनवून ठेवा। संकल्पना स्पष्ट करून घ्या। मी तर तुम्हाला असं सांगेन की तुम्ही एखादा मुद्दा असेल त्या मुद्द्याच्या ज्या संकल्पना आहेत, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, सो कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर द 10th स्टेट बोर्ड एक्झामिनेशन। त्याच्यानंतर बघा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वारंवार सोडवणे। ज्या काही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका तुम्ही वारंवार सोडवायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला हाऊ टू टॅकल द क्वेश्चन्स इन स्टेट बोर्ड एक्झामिनेशन बिफोर स्टेट बोर्ड एक्झामिनेशन अँड करंट इयर स्टेट बोर्ड एक्झामिनेशन। त्यानंतर बघा गणित आणि विज्ञानाची उजळणी करणे। गणित आणि विज्ञानाची तुम्हाला काय करायचे, उजळणी करायची। आता कोणत्या प्रभावी टिप्स आहेत, कोणत्या इफेक्टिव्ह टिप्स आहेत, पहिला आहे वेळापत्रक, तुम्ही सुरुवातीला वेळापत्रक करा, टाइम टेबल करा। दुसरा आहे स्वनोट्स, म्हणजे तुम्ही स्वतःच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा। तिसरा आहे संकल्पना समजून घेणे। चौथा आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा। पाचवा बघा त्यानंतर विषयनिहाय तयारी कशी करायची आहे तुम्ही। गणित म्हणजे मॅथ्स, आपण मॅथमॅटिक्स ज्याला म्हणतो, तर सूत्रांचा व गणितांचा रोज सराव करणे। सूत्रांचा आणि गणितांचा काय करणे, रोज सराव करणे। विज्ञान आहे, सायन्स आहे, आकृत्या म्हणजे डायग्राम्स आणि प्रयोगांवर लक्ष करणे। त्यानंतर भाषा आहे, त्या भाषांमध्ये व्याकरण आणि निबंधाचा सराव करणे। तर बघा की या व्हिडिओमध्ये मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याबद्दल काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगितल्या। इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पण नेक्स्ट भागामध्ये बघणार आहोत। धन्यवाद।